गुड मॉर्निंग. आजच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये सर्व पालक व विद्यार्थ्यांचे स्वागत आहे. या चॅनलवर आपल्याला 5वी ते 10वी गणित या महत्त्वाच्या विषयासह इतर विषयांच्याही व्हिडिओ अपलोड करत आहोत. तर विद्यार्थ्यांनो, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग आता आपण 6वी इतिहासाच्या अभ्यासाला सुरुवात करूया. प्राचीन भारताचा इतिहास. विद्यार्थ्यांनो, आता आपण इतिहासाची अनुक्रमणिका बघू. पाठाचे नाव: 1. भारतीय उपखंड आणि इतिहास. 2. इतिहासाची साधने. 3. हडप्पा संस्कृती. 4. वैदिक संस्कृती. 5. प्राचीन भारतातील धार्मिक प्रवाह. 6. जनपदे आणि महाजनपदे. 7. मौर्यकालीन भारत. 8. मौर्य साम्राज्यानंतरची राज्ये. 9. दक्षिण भारतातील प्राचीन राज्ये. 10. प्राचीन भारत संस्कृती. 11. प्राचीन भारत आणि जग. विद्यार्थ्यांनो, आज आपण इतिहासाचा पाठ क्रमांक 1 भारतीय उपखंड आणि इतिहास याचा अभ्यास करूया. 1.1 इतिहासाची घडण आणि भौगोलिक वैशिष्ट्ये. 1.2 भारताची भौगोलिक वैशिष्ट्ये. 1.3 भारतीय उपखंड. 1.1 इतिहासाची घडण आणि भौगोलिक वैशिष्ट्ये. इयत्ता 5वीत आपण मानव आणि त्याच्या भोवतालचा परिसर यांचा परस्परांशी कसा घनिष्ठ संबंध असतो हे विस्ताराने पाहिले. विद्यार्थ्यांनो, 5वीत आपण मानव आणि त्याच्या भोवतालचा परिसर यांचा परस्परांशी कसा घनिष्ठ संबंध असतो याचा अभ्यास केला. आदी मानवाच्या जीवनमानातील आणि तंत्रज्ञानातील बदल त्याच्या परिसरातील बदलांशी कसे जोडलेले आहेत हे पाहिले. अश्मयुगीन संस्कृती ते नदीकाठच्या कृषीप्रधान संस्कृती हा मानवी संस्कृतीच्या इतिहासाचा प्रवास कसा घडला याचा आपण आढावा घेतला. इतिहास म्हणजे मानवी संस्कृतीच्या प्रवासात घडलेल्या सर्व प्रकारच्या भूतकालीन घटनांची सुसंगत मांडणी. विद्यार्थ्यांनो, परीक्षेत हा प्रश्न विचारला जातो, इतिहास म्हणजे काय? तर इतिहास म्हणजे मानवी संस्कृतीच्या प्रवासात घडलेल्या सर्व प्रकारच्या भूतकालीन घटनांची सुसंगत मांडणी होय. स्थळ, काल, व्यक्ती व समाज हे इतिहासाचे 4 प्रमुख आधारस्तंभ आहेत. या 4 घटकाशिवाय इतिहास लिहिला जाऊ शकत नाही. स्थळ, काल, व्यक्ती व समाज हे इतिहासाचे 4 प्रमुख आधारस्तंभ आहेत. यापैकी स्थळ हा घटक भूगोलाशी म्हणजेच भौगोलिक परिस्थितीशी संबंधित आहे. इतिहास व भूगोल यांचे अतूट नाते आहे. भौगोलिक परिस्थिती इतिहासावर अनेक प्रकारे परिणाम करते. आहार, वेशभूषा, घरबांधणी, व्यवसाय इत्यादी गोष्टी बऱ्याच अंशी आपण राहतो त्या परिसराच्या भौगोलिक वैशिष्ट्यांवर अवलंबून असतात. विद्यार्थ्यांनो, मानवी समाज ज्या परिसरात राहतो त्या परिसराच्या भौगोलिक वैशिष्ट्यांवर त्यांचे समाज जीवन अवलंबून असते. मानवी समाजाचा आहार, वेशभूषा, घरबांधणी, व्यवसाय या सर्व गोष्टी भौगोलिक वैशिष्ट्यांवर अवलंबून असतात. येथे घराचे प्रकार दाखवले आहेत. कोकण भागात उतरत्या छपराची घरे असतात, तर डोंगर भागात घरांची बांधणी वेगळी असते. म्हणजेच भौगोलिक परिस्थितीनुसार घरे बांधली जातात. समाज जीवनसुद्धा त्यावर अवलंबून असते. उदाहरणार्थ, डोंगराळ प्रदेशात राहणाऱ्या लोकांचे जीवन मैदानी प्रदेशात राहणाऱ्या लोकांपेक्षा अधिक कष्टाचे असते. डोंगराळ प्रदेशात सुपीक शेतजमिनीची उपलब्धता अगदी थोडी, तर मैदानी प्रदेशात सुपीक शेतजमीन मोठ्या प्रमाणावर उपलब्ध असते. त्यामुळे डोंगराळ प्रदेशातील लोकांना तृणधान्ये आणि भाज्या
कमी प्रमाणावर उपलब्ध असतात, तर तुलनेने मैदानी प्रदेशातील लोकांना या गोष्टी पुरेशा मिळतात. विद्यार्थ्यांनो, डोंगराळ प्रदेशात राहणाऱ्या लोकांचे जीवन मैदानी प्रदेशात राहणाऱ्या लोकांपेक्षा अधिक कष्टाचे असते, कारण डोंगराळ प्रदेशात सुपीक शेतजमिनीची उपलब्धता अगदी थोडी, तर मैदानी प्रदेशात सुपीक शेतजमीन मोठ्या प्रमाणावर उपलब्ध असते. त्यामुळे डोंगराळ प्रदेशातील लोकांना तृणधान्य आणि भाज्या कमी प्रमाणावर उपलब्ध होतात. त्याचा परिणाम खाण्यापिण्यावर झालेला दिसतो. डोंगराळ प्रदेशात राहणाऱ्या लोकांना अन्नासाठी शिकारीवर आणि जंगलातून गोळा केलेल्या पदार्थांवर अधिक अवलंबून राहावे लागते. डोंगराळ प्रदेशात राहणाऱ्या लोकांना अन्नासाठी शिकारीवर आणि जंगलातून गोळा केलेल्या पदार्थांवर अधिक अवलंबून राहावे लागते. अशाच पद्धतीने डोंगराळ प्रदेशात राहणाऱ्या आणि मैदानी प्रदेशात राहणाऱ्या लोकांच्या जीवनपद्धतीतील इतर गोष्टींमध्येही फरक आढळतो. आपण राहतो त्या प्रदेशातील हवामान म्हणजे वारे, पर्जन्यमान म्हणजे पाऊस, शेतीतून मिळणारे पीक, वनस्पती आणि प्राणी इत्यादी गोष्टी आपल्या जगण्याची साधने असतात. विद्यार्थ्यांनो, हा प्रश्न परीक्षेत विचारला जातो. आपण राहतो त्या प्रदेशातील कोणत्या गोष्टी आपल्या जगण्याची साधने असतात? आपण राहतो त्या प्रदेशातील हवामान, पर्जन्यमान, शेतीतून मिळणारे पीक, वनस्पती आणि प्राणी इत्यादी गोष्टी आपल्या जगण्याची साधने असतात. त्याच्या आधारानेच त्या प्रदेशातील जीवनपद्धती आणि संस्कृती विकसित होत असते. जगण्याच्या साधनांची मुबलकता जिथे असेल तेथे मानवी समाज दीर्घकाळ वस्ती करतो. जिथे जगण्याच्या साधनांची मुबलकता असते तिथे मानवी समाज दीर्घकाळ वस्ती करतो. कालांतराने या वस्त्यांचे ग्रामवसाहती आणि नगरे यात रूपांतर होते. पर्यावरणाचा ऱ्हास, दुष्काळ, आक्रमणे आणि इतर कारणांमुळे जगण्याच्या साधनांची कमतरता भासू लागली की लोकांना गाव सोडून जाणे भाग पडते. ग्रामवसाहती, नगरे उजाड होतात. अशा अनेक घडामोडी इतिहासात घडलेल्या दिसतात. त्यावरून इतिहास आणि भूगोल यांचे नाते अतूट असते हे स्पष्ट होते. 1.2 भारताची भौगोलिक वैशिष्ट्ये. आपण भारत देशात राहतो. आपला भारत देश विस्ताराने मोठा आहे. त्याच्या उत्तरेला हिमालय, पूर्वेला बंगालचा उपसागर, पश्चिमेला अरबी समुद्र आणि दक्षिणेला हिंदी महासागर आहे. भारताची अंदमान निकोबार आणि लक्षद्वीप ही बेटे वगळता उरलेला प्रदेश भौगोलिकदृष्ट्या सलग आहे. प्राचीन भारताचा इतिहास शिकत असताना आपल्याला हा भूप्रदेश लक्षात घ्यावा लागतो. त्याचाच उल्लेख आपण प्राचीन भारत असा करणार आहोत. आजचे पाकिस्तान आणि बांगलादेश इसवी सन 1947 पूर्वी भारताचा भाग होते. भारतीय इतिहासाच्या जडणघडणीचा विचार केला असता खालील 6 भूप्रदेश महत्त्वाचे ठरतात. 1. हिमालय. 2. सिंधू गंगा ब्रह्मपुत्रा नद्यांचा मैदानी प्रदेश. 3. थरचे वाळवंट. 4. दख्खनचे पठार. 5. समुद्रकिनाऱ्यांचे प्रदेश. 6. समुद्रातील बेटे. विद्यार्थ्यांनो, हे हिमालय पर्वताचे चित्र आहे. भारताच्या उत्तरेला हिमालय पर्वत आहे. 1. हिमालय. हिंदू कुश व हिमालय पर्वतामुळे भारतीय उपखंडाच्या उत्तरेला जणू एक अभेद्य भिंतच उभी राहिलेली आहे. या हिमालय पर्वतामुळे भारतावर दुसरे देश आक्रमण करू शकत नाही. या भिंतीमुळे भारतीय उपखंड मध्य आशियातील वाळवंटापासून अलग झालेला आहे. मात्र हिंदू कुश पर्वतातील
खैबर, बोलन या खिंडीमधून जाणारा खुष्कीचा व्यापारी मार्ग आहे. मध्य आशियातून जाणाऱ्या प्राचीन व्यापारी मार्गांशी तो जोडला गेलेला आहे. चीनपासून निघून मध्य आशियातून अरबी प्रदेशापर्यंत जाणारा हा व्यापारी मार्ग रेशीम मार्ग म्हणून ओळखला जातो. हा मार्ग व्यापारी मार्ग रेशीम मार्ग म्हणून ओळखला जातो, कारण या मार्गावरून पश्चिमेकडील देशात पाठवल्या जाणाऱ्या मालात रेशीम प्रमुख होते. याच खिंडीतील मार्गावरून अनेक परदेशी आक्रमणांनी प्राचीन भारतात प्रवेश केला. अनेक परदेशी प्रवासी या मार्गाने भारतात आले. 2. सिंधू, गंगा, ब्रह्मपुत्रा नद्यांचा मैदानी प्रदेश. सिंधू, गंगा आणि ब्रह्मपुत्रा या 3 मोठ्या नद्या आणि त्यांच्या उपनद्या यांच्या खोऱ्यांचा हा प्रदेश आहे. हा प्रदेश पश्चिमेकडे सिंध पंजाबपासून पूर्वेकडे सध्याच्या बांगलादेशपर्यंत पसरलेला आहे. भारतातील सर्वाधिक प्राचीन नागरी हडप्पा संस्कृती आणि त्यानंतरची प्राचीन गणराज्ये आणि साम्राज्ये याच प्रदेशात उदयाला आली. विद्यार्थ्यांनो, हडप्पा संस्कृती ही भारतातील सर्वाधिक प्राचीन नागरी संस्कृती आहे. आफ्रिका खंडातील सहारा वाळवंट हे जगातील सर्वात मोठे वाळवंट आहे. 3. थरचे वाळवंट. थरचे वाळवंट राजस्थान, हरियाणा आणि गुजरात या प्रदेशातील काही भागांमध्ये पसरलेले आहे. त्याचा काही भाग आजच्या पाकिस्तानातही आहे. उत्तरेला सतलज नदी, पूर्वेला अरवली पर्वताच्या रांगा, दक्षिणेला कच्छचे रण आणि पश्चिमेला सिंधू नदी आहे. हिमाचल प्रदेशात उगम पावणारी घग्गर नावाची नदी थरच्या वाळवंटात पोचते. पाकिस्तानमध्ये तिला हक्रा या नावाने ओळखतात. राजस्थान आणि पाकिस्तानमधील तिचे पात्र आता कोरडे पडलेले आहे. त्या कोरड्या पात्राच्या प्रदेशात हडप्पा संस्कृतीची अनेक स्थळे विखुरलेली आहेत. दख्खनचे पठार. एका बाजूस पूर्व किनारा आणि दुसऱ्या बाजूस पश्चिम किनारा यामध्ये असलेला भारताचा भूप्रदेश दक्षिणेकडे निमुळता होत जातो. त्याच्या पश्चिम बाजूला अरबी समुद्र, दक्षिणेला हिंदी महासागर आणि पूर्वेला बंगालचा उपसागर आहे. 3 बाजूंनी पाण्याने वेढलेला हा भूभाग समुद्रात घुसलेल्या एखाद्या त्रिकोणी सुळक्यासारखा दिसतो. विद्यार्थ्यांनो, द्वीपकल्प म्हणजे 3 बाजूंनी पाण्याने वेढलेला भूभाग. अशा भूप्रदेशाला द्वीपकल्प म्हणतात. भारतीय द्वीपकल्पाचा बहुतांश भाग दख्खनच्या पठाराने व्यापलेला आहे. दख्खन पठाराच्या उत्तरेकडे सातपुडा आणि विंध्य पर्वताच्या रांगा पसरलेल्या आहेत. त्याच्या पश्चिमेला सह्याद्रीच्या पर्वतरांगा आहेत. त्याला पश्चिम घाट असेही म्हणतात. सह्याद्री पर्वतरांगेला पश्चिम घाट असेही म्हणतात. सह्याद्रीच्या पश्चिम पायथ्याशी कोकण आणि मलबारच्या किनारपट्टीचा प्रदेश आहे. दख्खन पठाराच्या पूर्वेकडील डोंगरांना पूर्व घाट असे म्हटले जाते. या पठारावरील जमीन सुपीक असून तिथे हडप्पा संस्कृतीच्या नंतरच्या काळात अनेक कृषीप्रधान संस्कृती नांदत होत्या. मौर्य साम्राज्य हे प्राचीन भारतातील सर्वाधिक मोठे साम्राज्य होते आणि दख्खनच्या पठाराचा समावेश या साम्राज्यात झालेला होता. विद्यार्थ्यांनो, मौर्य साम्राज्य हे भारतातील सर्वात मोठे साम्राज्य होते. मौर्य साम्राज्यानंतरही इथे अनेक छोटी मोठी साम्राज्य होऊन गेली. 5. समुद्र किनाऱ्यांचे प्रदेश. प्राचीन भारतात हडप्पा संस्कृतीच्या काळापासून पश्चिमेकडील देशांशी व्यापार
चालत असे. हा व्यापार सागरी मार्गाने केला जाई. त्यामुळे भारतातील समुद्र किनाऱ्यांवरील बंदरातून परदेशातील संस्कृतीशी आणि लोकांशी भारताचा संपर्क आणि देवाणघेवाण होत असे. नंतरच्या काळात खुष्कीच्या मार्गानेही म्हणजेच जमिनीवरून व्यापार आणि दळणवळण सुरू झाले. तरीही सागरी मार्गाचे महत्त्व कायम राहिले. 6. समुद्रातील बेटे. अंदमान आणि निकोबार ही बंगालच्या उपसागरातील भारतीय बेटे आहेत. तसेच लक्षद्वीप हा भारतीय बेटांचा समूह अरबी समुद्रात आहे. विद्यार्थ्यांनो, अंदमान आणि निकोबार ही बंगालच्या उपसागरातील बेटे आहेत, तर लक्षद्वीप हे अरबी समुद्रातील बेट आहे. प्राचीन काळच्या समुद्री व्यापारात या बेटांचे स्थान महत्त्वाचे असावे. पेरिप्लस ऑफ द एरिथ्रियन सी म्हणजे तांबड्या समुद्राचे माहिती पुस्तक. या पुस्तकात भारतीय बेटांचा उल्लेख आहे. हे पुस्तक एका अनामिक ग्रीक खलाशाने लिहिलेले आहे. विद्यार्थ्यांनो, यात आपण काय शिकलो हे आपण बघूया. या पॉईंटमध्ये आपण असं शिकलो की हिमालयीन पर्वतरांगेमुळे खूप पाऊस पडतो. अनेक नद्यांचा उगम या प्रदेशात होऊन त्यांनी मोठा सुपीक मैदानी प्रदेश तयार केला आहे. समुद्र किनाऱ्यांवरील बंदरातून प्राचीन काळापासून मोठा व्यापार चालू आहे. त्यामुळे मोठी संपत्ती आपल्याला मिळते. तसेच किनारपट्टीवर मासेमारी शक्य असते. त्यामुळे अनेकांची अन्नाची गरज भागते आणि हे विविध प्रदेश पाहण्यासाठी देशविदेशातून लोक येतात. मुलांनो, हा भारताचा प्राकृतिक नकाशा आहे. आपण त्याचा अभ्यास करूया. भारताच्या उत्तरेला हिमालय पर्वत आहे. पश्चिमेला अरबी समुद्र आहे. भारताच्या पूर्वेला बंगालचा उपसागर आहे आणि दक्षिणेला हिंदी महासागर आहे. अरबी समुद्रात लक्षद्वीप ही बेटे आहेत, तर बंगालच्या उपसागरात अंदमान आणि निकोबार ही बेटे आहेत. 1.3 भारतीय उपखंड. हडप्पा आणि मोहेंजोदडो ही शहरे आजच्या पाकिस्तानात आहेत. अफगाणिस्तान, पाकिस्तान, नेपाळ, भूटान, बांगलादेश, श्रीलंका आणि आपला भारत देश मिळून तयार होणारा भूभाग दक्षिण आशिया या नावाने ओळखला जातो. याच भूभागातील भारत देशाचा विस्तार आणि महत्त्व लक्षात घेऊन या प्रदेशाला भारतीय उपखंड असेही म्हणतात. विद्यार्थ्यांनो, परीक्षेत हा प्रश्न विचारला जातो, भारतीय उपखंड असे कोणत्या प्रदेशाला म्हणतात? अफगाणिस्तान, पाकिस्तान, नेपाळ, भूटान, बांगलादेश, श्रीलंका आणि आपला भारत देश मिळून तयार होणाऱ्या भूभाग दक्षिण आशिया या नावाने ओळखला जातो. भारत देशाचा विस्तार आणि त्याचे महत्त्व लक्षात घेऊन या प्रदेशाला भारतीय उपखंड असेही म्हणतात. हडप्पा संस्कृतीचा विस्तार प्रामुख्याने भारतीय उपखंडाच्या वायव्य भागात झालेला होता. चीन आणि म्यानमार हे आपले शेजारी देश दक्षिण आशियाचा किंवा भारतीय उपखंडाचा हिस्सा नाहीत. तरीही प्राचीन भारताशी त्यांचे ऐतिहासिक संबंध आले होते. प्राचीन भारताच्या इतिहासाच्या अभ्यासात त्यांचे महत्त्वाचे स्थान आहे. विद्यार्थ्यांनो, हा पाठ संपलेला आहे. आपण त्याचा आता स्वाध्याय बघूया. प्रश्न पहिला. खालील प्रश्नांची प्रत्येकी एका वाक्यात उत्तरे लिहा. पहिला प्रश्न आहे, इतिहास म्हणजे काय? त्याचं उत्तर आहे, इतिहास म्हणजे मानवी संस्कृतीच्या वाटचालीत घडलेल्या सर्व भूतकालीन घटनांची सुसंगत मांडणी होय. पुढचा प्रश्न आहे 2. मानवी समाज
दीर्घकाळ वस्ती कोठे करतो? उत्तर, जिथे जगण्याच्या साधनांची मुबलकता असते तिथे मानवी समाज दीर्घकाळ वस्ती करतो. पुढचा प्रश्न आहे 3. डोंगराळ प्रदेशात राहणाऱ्या लोकांना अन्नासाठी प्रामुख्याने कशावर अवलंबून राहावे लागते? उत्तर, डोंगराळ प्रदेशात राहणाऱ्या लोकांना अन्नासाठी प्रामुख्याने शिकारीवर अवलंबून राहावे लागते. चौथा प्रश्न, भारतातील सर्वाधिक प्राचीन नागरी संस्कृती कोणती? त्याचं उत्तर आहे हडप्पा संस्कृती ही भारतातील सर्वाधिक प्राचीन नागरी संस्कृती होय. प्रश्न दुसरा, खालील प्रश्नांची थोडक्यात उत्तरे लिहा. 1. मानवी समाज जीवन कोणत्या गोष्टींवर अवलंबून असते? त्याचा पहिला पॉईंट लिहूया. 1. मानवी समाज ज्या परिसरात राहतो त्या परिसराच्या भौगोलिक वैशिष्ट्यांवर त्यांचे समाज जीवन अवलंबून असते. मानवी समाजाचा आहार, वेशभूषा, घरबांधणी, त्यांचे व्यवसाय या सर्व गोष्टी तेथील भौगोलिक परिस्थितीवर अवलंबून असतात. पुढचा प्रश्न आहे दुसरा, आपण राहतो त्या प्रदेशातील कोणत्या गोष्टी आपल्या जगण्याची साधने असतात? त्याचं उत्तर आहे आपण ज्या प्रदेशात राहतो तेथील पुढील अनेक गोष्टी आपल्या जगण्याची साधने असतात. 1. हवामान. 2. पर्जन्यमान. 3. शेतीतून मिळणारी उत्पादन. 4. वनस्पती. 5. प्राणी. 6. जमिनीतील खनिजे इत्यादी. पुढचा प्रश्न आहे 3. भारतीय उपखंड असे कोणत्या प्रदेशाला म्हणतात? त्याचं उत्तर आहे 1. अफगाणिस्तान, पाकिस्तान, श्रीलंका, नेपाळ, भूतान, बांगलादेश व भारत हे देश मिळून तयार होणाऱ्या भूभागाला दक्षिण आशिया असे म्हणतात. 2. दक्षिण आशियातील भारताचा विस्तार आणि त्याचे महत्त्व लक्षात घेऊन या प्रदेशाला भारतीय उपखंड असे म्हणतात. पुढचा प्रश्न आहे प्रश्न तिसरा, कारणे लिहा. पहिलं कारण आहे इतिहास आणि भूगोल यांचे नाते अतूट असते. मानवी समाज ज्या भौगोलिक प्रदेशात राहतो त्या प्रदेशाच्या वैशिष्ट्यांच्या आधारे तेथील जीवनपद्धती आणि संस्कृती विकसित होत असते. दुसरा पॉईंट, पर्यावरणाचा ऱ्हास झाल्यास गावे नगरे उजाड होतात. अशा रीतीने भौगोलिक परिस्थितीशी मानवी जीवनाचा घनिष्ठ संबंध आहे. म्हणून इतिहास आणि भूगोल यांचे नाते अतूट असते. पुढचा प्रश्न आहे 2. लोकांना गाव सोडून जाणे भाग पडते. त्याचं उत्तर आहे पहिला पॉईंट, इतिहासाच्या वाटचालीत अनेकदा पर्यावरणाचा ऱ्हास, दुष्काळ, आक्रमणे या अन्य काही भौगोलिक संकटे येतात. 2. अशा वेळी त्या प्रदेशातील लोकांना अन्नधान्याची आणि जगण्याच्या अन्य साधनांची कमतरता भासते. म्हणून त्या प्रदेशातील लोकांना आपले गाव वा नगर सोडून जाणे भाग पडते. प्रश्न चौथा, डोंगराळ प्रदेश व मैदानी प्रदेश यांच्या लोकजीवनातील फरक स्पष्ट करा. त्याचं उत्तर आहे डोंगराळ प्रदेश व मैदानी प्रदेश यांच्या लोकजीवनात पुढील फरक जाणवतो. 1. डोंगराळ प्रदेशात राहणाऱ्या लोकांचे जीवन अधिक कष्टाचे असते, तर मैदानी प्रदेशात राहणाऱ्या लोकांचे जीवन त्या मानाने कमी कष्टाचे असते. 2. या प्रदेशात सुपीक शेतीचे प्रमाण कमी असते, तर मैदानी प्रदेशात सुपीक शेतजमीन मोठ्या प्रमाणात उपलब्ध असते. तिसरा पॉईंट आहे सुपीक जमिनीअभावी या प्रदेशातील लोकांना तृणधान्ये व भाज्या कमी प्रमाणात उपलब्ध होतात, तर विपुल सुपीक जमिनीमुळे मैदानी प्रदेशात तृणधान्ये व भाज्या पुरेशा प्रमाणात उपलब्ध होतात. त्यातला चौथा पॉईंट आहे धान्य व भाज्या यांच्या कमतरतेमुळे या प्रदेशातील लोकांना अन्नासाठी अधिकतर शिकारीवर व
जंगलातील पदार्थांवर अवलंबून राहावे लागते, तर अन्नधान्याच्या उपलब्धतेमुळे या प्रदेशातील लोकांना अन्नासाठी शिकार वा जंगलावर अवलंबून राहण्याची फारशी गरज नसते. प्रश्न 5. पाठ्यपुस्तकातील भारत प्राकृतिक या नकाशाचे निरीक्षण करून त्यावर आधारित प्रश्नांची उत्तरे लिहा. 1. भारताच्या उत्तरेकडे कोणत्या पर्वतरांगा आहेत? त्याचं उत्तर आहे, भारताच्या उत्तरेकडे हिंदुकुश व हिमालय या पर्वतरांगा आहेत. 2. भारताच्या उत्तरेकडून येणारे मार्ग कोणते? उत्तरे, भारताच्या उत्तरेकडून खैबर व बोलन या खिंडीमधून येणारे व्यापारी मार्ग आहेत. 3. गंगा व ब्रह्मपुत्रा या नद्यांचा संगम कोठे होतो? त्याचं उत्तर आहे, गंगा व ब्रह्मपुत्रा या नद्यांचा संगम बांगलादेशात होतो. 4. भारताच्या पूर्वेस कोणती बेटे आहेत? उत्तरे, भारताच्या पूर्वेस अंदमान आणि निकोबार ही बेटे आहेत. 5. थरचे वाळवंट भारताच्या कोणत्या दिशेला आहे? उत्तरे, थरचे वाळवंट भारताच्या पश्चिम दिशेला आहे. विद्यार्थ्यांनो, या पाठाचे घरी 2 वेळेस वाचन करा आणि वहीत स्वाध्याय लिहा. उद्या आपण पुढच्या पाठाचा अभ्यास करूया.